आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ऐक ना, हा कमाल आलाय. अजून एक दे ना, अजून एक फोटो दे ना. नाही त्या अँगलचा. हां प्लीज प्लीज पाठवला. हां भेट ना मला. हां कधी भेटणार आहेस? नाही हॉटनेस ओव्हरलोडेड आहे. सर मे आय कम इन? नंतर कॉल करू तुला. हां तिथेच भेटायचं आहे. हां ओके ना, बाय. बोला मिस गिरिजा, माझ्याकडे काय काम आहे? सर हेड सरांनी तुमच्याकडनं पैसे घ्यायला सांगितले. पैसे? कसले पैसे हो? माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी जे पैसे मागितले होते ते हेड सरांनी तुमच्याकडनं घ्यायला सांगितले. मिस गिरिजा, तुम्हाला कळतंय का, मी तुमच्यावर फार फार रागवलो. रागवलात? या हॉस्पिटलमध्ये माझी पोझिशन काय आहे? तुम्ही मला सरपास करून डायरेक्ट हेड सरांना फोन केला सकाळी. नाही, तुमच्या लेखी माझी काहीच किंमत नसेल ना. सर तुम्ही समजता तसं नाही. इनफॅक्ट जेव्हा मी पैसे मागितले होते तेव्हा तुम्ही पण तिथेच होतात. फक्त पैशांची थोडी अर्जन्सी आहे म्हणून मी त्यांना सकाळी फोन केला. एक्झॅक्टली, मी तिथेच होतो ना. तेव्हाच मी म्हटलं की पर्सनल अकाउंट मधनं देतो तुम्हाला पैसे. तरी तुम्ही फोन केला सरांना. काही वेगळं नातं आहे का तुमचं आणि त्यांचं? सर तोंडाला येईल ते बोलू नका. जे वाटलं ते बोलतोय. मला डिस्कशनच करायचं नाही. पैसे पाहिजेत ना? कॅबिनच्या बाहेर उभं आहे. सर पैसे मिळणं थोडं अर्जंट आहे. अर्जंट? माझी पण कामं चालू आहे. मी काही रिकामं बसलेलं नाहीच आहे. बाहेर उभं राहायचं. कॉफी सांगा यासाठी. कॉफी गो. मिस गिरिजा मयेकर, आज तुला सोडणारच नाही मी. सिस्टर गिरिजा, आज वाट सोडून येते? हो, ते सरांकडे थोडं काम होतं. बर. सर सर
काय गिरिजा मॅडम, झालं का बोलणं सरांशी? बाहेर थांबायला सांगितलंय. बरं चल, आपण पटकन जेवून घेऊया तोवर. चल. नाही नको, तू हो पुढे, मला भूक नाहीये. हो, असा काय हा मूर्ख आहे का? तुला असं बाहेर उभं ठेवून काय मिळणार आहे त्याला? हे बघ, मी आता त्याला बाहेर जाताना पाहिलंय. तू येईपर्यंत आपण पटकन जेवून घेऊया. चल लवकर. सोनल नको, नेमकं मी जेवायला जायचं आणि तो यायचा. उगाच कारण मिळायचं त्याला. असो, तू जेवून घे. पण नाही यार गिरिजा, स एक सेकंड. मी वाट बघतीये. माझी आय एम ऑल युअर्स. पैशांची वाट बघतीये. काय पैसे 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 करते? काय देवळाच्या बाहेर उभी आहेस का तू? हैं? किती वेळ झाला ब्रेकवर तुम्ही आहात? ड्युटीवर गेला नाहीत किती वेळ झाला? इथेच उभे आहात. सर, मला पैशांची गरज आहे म्हणून मी इथे उभी आहे. तुम्ही जर मला लगेच पैसे दिले असते तर मी लगेच ड्युटीवर गेले असते. कशाला? जेवायला? सर, मी ड्युटीवर काम करायला गेले असते. तुमचंच काम आहे ना हे. मग राहू द्या इथे. काय ग, त्या माणसाने तुला अजून इथेच उभं केलंय? तू शांत नको राहूसा. अगं, लंच नंतर जायचंच ना. सांगायचंच हेड सरांनी जे पैसे द्यायला सांगितले ते द्या म्हणून. मी हे बोलले नसेन असं वाटतंय का तुला? बाहेर उभं राहणं पण तुझं काम आहे असं म्हणालेत ते. काय सायको आहे का? एक सोनल, हळू जरा ग. काय? नाहीतर काय. हे बघ, तू ह्या लोकांवर अवलंबून राहू नकोस. मी सांगते तुला, तू विक्रांतकडे मदत माग ना. तो नक्की मदत करेल तुझी. सोनल, मी तुला सांगितलंय ना ग, तो माझा चांगला मित्र आहे. आणि मैत्रीत हे व्यवहार आले ना की सगळ्या गोष्टी किचकट होऊन जातात. आणि मग आपण मैत्री गमावून बसतो आणि ते मला नकोय. गिरिजा, मला शक्य असतं तर मीच केली असते तुझी मदत. तू बघतेस ना हा कसा वागतोय या जयंतच्या. तर सोनल, आधी तू शांत हो. तुझी ड्युटी संपली आहे ना, मग शांतपणे घरी जा. मी बघते काय ते. सोनल, जा म्हटलं ना. तू काळजी घे हा. आणि जे काही होईल ते मला सांग. सांगते. बाय. बाय. हा, आई बोल. बाय कुठे आहे? नाही, मी अजून निघाले नाहीये. आज कामं जरा जास्त आहेत. आणि हेड सरांशी मी ज्या पैशांबद्दल बोलले होते ना ते पण घेऊन येते आज. थोडा उशीर होईल. बर, निघालीस की सांग मला. आणि ऐक, ते पैसे आहेत ना पर्समध्ये नको ठेवू. हा, ते हेल्मेट ठेवायला जागा असते ना तिकडे ठेव. हो आई, तू काळजी करू नकोस. ठेवते. बाय. कोणाचा फोन होता? आईचा? तुझ्या आईला काळजी वाटत असेल ना तुझी? पैसे नीट घेऊन ये हेच सांगत होती ना? मग ये ना, पैसे देतो. ये.
सुंदर. एक्सक्यूज मी. गिरिजा, तुझं मूर्खपणा तुला माहितीये? तुझं कुटुंब गरीब आहे ना, त्याला जबाबदार तूच आहेस. आणि हाच तुझा मूर्खपणा आहे. म्हणजे काही ठिकाणी तुम्ही तुमच्या सिनियर्सचं ऐकलं असतं, त्याच्यासोबत राहिली असतीस, कॉम्प्रोमाइज केलं असतंस ना, थोडं कॉम्प्रोमाइज केलं असतं तर तुमच्या कुटुंबाला या हाल अपेक्षा कधी सहन कराव्या लागल्याच नसत्या ना. तसं ना गिरिजा, तू श्रीमंत मुलगी असतीस ना तर ठीक होतं. तू मध्यमवर्गीय मुलगी आहेस, त्यामुळे एवढा माज करणं योग्य नाही. तुमच्या जागी एखादी गरजू मुलगी असती ना माझ्यासोबत, तर आत्तापर्यंत पदरात तिने सगळं पाडून घेतलं असतं मला खुश करून. तुला पण संधी दिली होती ना मी. स्टोर रूम मध्ये का तर आज बघ ना, 2 लाखासाठी दुपारपासून माझ्या केबिनच्या बाहेर उभी आहे. सर, मला कुठलीही संधी नकोय. हेड सरांनी सांगितलेले पैसे द्या, मी जाते. घ्या ना मग, ते फर्स्ट ड्रॉवर मध्ये घ्या. हा, बॉक्स उघडून बघा, तुमच्यासाठी आहे. Dun, सरप्राईज. तुम्हाला पाहिजे होते पैसे आणि मी दिली तुम्हाला साडी. सरप्राईज. तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मला तू खूप आवडलीस. तू माझ्याशी बोलायला आली नाहीस, मला खूप राग आला, पण नेहमीनं तुझं प्रेम जिंकलं. ही साडी आहे ना तुझ्यासाठी आहे. श्याम खुलून दिसेल तुझ्यावर. काय दिसशील माहितीये तू. सर, बस झालं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये. हो, आपण हॉस्पिटलमध्ये होत, निदान ह्याचं तरी भान ठेवा. म्हणजे हॉस्पिटल कोण चालवतं? तुझ्या माझ्यासारखी माणसंच ना. त्यांना काही मन नसतं का? ती पण माणसंच ना ग. आणि मला ना थांबायला, वाट बघायला अजिबात आवडत नाही. ही साडी घेतली ना तेव्हा मात्र मी थांबलो. का माहिती? कारण तू माजोरडी आहेस. कोण कोण समजतेस तू स्वतःला? हा, तुझ्यासारख्या 1000 मुली बघतो तुझ्यापेक्षा सुंदर, तरीही तूच मला आवडतेस. ऐक ना, 2 तासासाठी
ती साडी नेसून ना मी सांगतो त्या ठिकाणी 2 तासासाठी तुझ्या मनातला आकडा टाक चेकवरती. मनातला आकडा तुला किती पाहिजे तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी? बोल ना, किती पैसे पाहिजेत? 5 लाख 10 लाख किती पैसे पाहिजे? हे बघ साईन करतो मी आत्ताच्या आत्ता. हं? तू सांग. तू आकडा ठरव. फक्त 2 तास. आयुष्य बदलेल. पुन्हा पुन्हा ही संधी मिळणार नाही, कळलं ना तुला? कसला विचार करतेस? हो मन लोकांचा विचार करते, सगळं त्यांना कळणार सुद्धा नाही. फक्त तुझ्या कुटुंबाचा विचार कर. त्यांचे प्रॉब्लेम, तुझ्या बहिणीचा प्रॉब्लेम, कळलं ना? मी काउंटडाऊन देतो स्वतःहून माझ्याकडे. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 8 लाख, 9 लाख, 10 लाख, 8 लाख, 9 लाख. सर बस झालं. बस झालं. सर मी काय म्हणते, काय केलंस तू? काय केलंस तू? मूर्ख आहेस का? अहो नाही हो सर, मी विचारत होते, चुकून झालं. आय एम सो सॉरी. मी जे सांगितलं त्यावर विचार करत होतीस? हो त्याच गोष्टीवर सर. मग पण जाऊया ना. हा, मी जस्ट चेंज करून येतो. हा, मी आलो.
सिस्टर गिरिजा, डॉक्टर जैन. मावशी ते गेले, त्यांना जाऊन बराच वेळ झाला. बरं, मग मी ही केबिन लॉक करू? हो, करा. हॅलो हेड सर, मी जयंत सरांकडून चेक घेतला. तुम्ही हॉस्पिटलकडून माझी एवढी मदत केली त्याबद्दल थँक्यू. मी पैसे वेळेत परत करेन. फोटो काढ. काय चाललंय? गप गो. सगळे इथे असताना हा अँटिक पीस लपवू कुठे? चला जेवण तयार आहे, जेवायला वाढते. भाऊ चला. आर्या चल. वहिनी आलोच. हो, आत्ता काय नेलपेंट लावताय? जेवायचं कधी? नेलपेंट सुकल्यावर. हा ना. वहिनी मी येते हा जेवायला. हे फक्त ताईच्या खोलीत ठेवून येते मी कपडे. हो लवकर या. चल. हर्षदा, लग्न होणार आहे, जा कपडे नेऊन ठेव. फटके दे नावर पटकन. हा, इथे ठेवून बघतो. अरे पण नको, इथे कोणतरी यायचा. इथे आर्याचा हात पोचतो. इथे ठेवून बघतो. अरे नाही, इथे कोणाचाही हात जाऊ शकतो. प्राची प्राची. गादी गादी खाली ठेवूया. चला
आता हा अँटिक पीस कोणाला दिसणार नाही. पण प्राची तर रोज बेड आवरते. तिला जर दिसला तर नाही, नको. कुठे ठेवू, कुठे ठेवू? नाही, नको. इथे आर्याचा हात सहज जाऊ शकतो. इथे नको. कुठे ठेवायचा? कपाटावर. अरे पण हा इथून दिसतोय. कपाटात. चला, बेस्ट जागा सापडली. आता हा अँटिक पीस कोणाला नाही दिसणार. आता आधी पोटाचं बघूया आणि इथून निघूया. गिरिजाने मला बघून तोंड वाकडं करण्याआधी इथून निघालेलं बरं. नाहीतर विघ्नेशकडून घेतलेल्या पैशाबद्दल ती मला विचारेल. त्यापेक्षा इथून सटकलेलं बरं. घे. नको. गेली उसकी. नको तुला निर्लज्जा. कसं आणि काय समजवायचं रे तुला? घरासाठी काय चांगलं करता येत नाही ना तुला? मग घरावर नवीन नवीन अडचणी तरी नको आणू. हळू बोल, हळू बोल. तुझ्या आवाजाने सगळे येतील. नाहीतर मग प्रसाद आहेच आयता राग काढायला. आयता राग म्हणजे? अरे जे काय वागलायस ना तू. गिरिजा किती चिडली माहित नाही तुला. तिच्या नजरेसमोर आलास ना तर या घरातून बाहेरचा रस्ता दाखवेल ती तुला. त्या गिरिजाचा मला काय सांगू नकोस. मी पण बघून घेईन. या घरचा मोठा मुलगा आहे मी. हे तिला लक्षात ठेवायला सांग. मोठा मुलगा? मोठा मुलगा म्हणून काय जबाबदारी पार पाडतो रे तू? घर विकून खाशील तू तर. अरे स्वतःच्या कमाईने एका वेळचं जेवण तरी जेवतो का तू? हे पण दुसऱ्यांच्या कमाईने जेवतो तू. आयशे, माझं जेवण काढतेस तू? ठीक आहे, माझ्या कमाईचं नाहीये ना, नाही जेवत. ठेवतो तुमचं जेवण. हे बघ आयशे, स्वतःच्या पोराच्या तोंडचा घास काढून घेतलायस तू. आता मी कमवत नाही म्हणून, पण हे एक दिवस या सगळ्यांना सोन्याचा घास भरवेन मी. हे जे कोणी मला बोलतायत ना, तेव्हा उत्तर देईन मी त्यांना. अरे आम्ही फक्त बोलतोय तुला. तू जे वागलायस ना त्यासाठी तुझा हात धरून घराच्या बाहेर काढला पाहिजे तुला. आयशे, अगं भुकेने व्याकुळ झालेल्या तुझ्या पोराला प्रेमाने घास भरवायचे सोडून तू त्याच्यावर आरोप करतेस. त्याच्या हातातलं ताट त्याला काढून ठेवायला सांगतेस. हे तू नाही, ही गिरिजा बोलते. खबरदार माझ्या गिरिजाबद्दल एक शब्द बोलला तर.
एवढं सगळं करून काहीच न केल्याचं नाटक केलंस ना तर बघणार नाही मी तू माझा मुलगा आहेस की कोण आहेस. अरे घरची माणसं कमी पडली म्हणून बाहेरच्यांकडे पैसे मागितलेस तू. बोल ना. आयशे हर्षदाच्या होणाऱ्या नवऱ्याकडून पैसे मागितलेस कशासाठी. अरे साखरपुड्याच्या खरेदीचे पैसे होते ते. त्याच्या घरात हा सगळा प्रकार कळला असता तर लग्न मोडलं असतं ना रे. स्वतःच्या सख्ख्या बहिणीच्या लग्नात मोडता घालतोस कसला रे मोठा भाऊ तू. ती बिचारी गिरजा रक्ताचं पाणी करून हे लग्न व्हावं म्हणून प्रयत्न करते आणि तू रे कसा वागतो. हो हो हळू बोल, आवाज कमी कर. तू खरं खरं काय ते सांग, तोपर्यंत माझा आवाज कमी होणार नाही. सांगतो ते मला बिझनेससाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून हवे होते. आग लागली तुझ्या बिझनेसला. आधी पण प्राचीबाईच्या हॉटेलचे पैसे नेऊन उडवलेस आणि आता हर्षदाच्या होणाऱ्या नवऱ्याकडून पैसे मागितलेस. अरे कधी सुधारणार तू. त्या प्राचीबाई सारखी चांगली बायको मिळाली आहे, तिच्या आयुष्याची तर मातीच केली. एवढी गोड पोरगी आहे रे आर्या. तिची जबाबदारी घेणार आहेस का बाप म्हणून. कधी सुधारणार आहे सांग ना. का आता मी मेल्यावर सुधारशील. तर मरते मी आता मरते. हे आयशे तोंडाला जे येईल ते बोलू नकोस. आणि एवढं काय केले ग मी. त्या हॉटेलसाठी पैसे घेतले, माझं नशीब नव्हतं तिथे पोलीस आले, त्यामुळे ना तो बिझनेस फसला. पण आता जो हा बिझनेस आहे ना तो कायदेशीर आहे, त्यात भरपूर पैसे मिळणार आहेत मला. आणि एकदा का माझे पैसे मिळाले ना तर हर्षदाच्या नवऱ्याचे पैसे देऊन टाकणार. आई आयशा मला तू समजून घे ग, कारण तुलाच या सगळ्या गोष्टी मी सांगू शकतो. कारण ती गिरिजा आहे ना मला समजूनच घेत नाही. ती काय समजून घेणार म्हणा, तिच्याकडे कुठे आहे एवढी समज. तू माझ्यावर प्लीज विश्वास ठेवायचे. हे बघ आयशे, आपल्यात जे हे आता बोलणं झालं ना ते गिरिजाला अजिबात कळता कामा नये. कळतंय का. काय दादा, जेवणात मीठ बरोबर आहे का. हो खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे अशी म्हण आहे, माहिती आहे ना. माहितीये. अरे मग खाल्लेल्या मिठाची तरी लाज बाळग. दारू पितोस, तमाशा करतोस, स्वतःच्याच घरासाठी अडचणी उभ्या करतोस आणि आमचं तर सोड रे. मुलीकडे बायकोकडे लक्ष देत नाही. हे एवढं सगळं करून पण तुझा जीव शांत होत नाही का. मला जर आधी कळलं असतं ना की तू हर्षदाकडे विघ्नेशचा नंबर मागतोयस, तेव्हाच माझ्या लक्षात आलं असतं की तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. आणि तू ते खरं करून दाखवलंस रे. अरे सख्ख्या बहिणीचं लग्न मोडायला निघाला होतास. नशीब गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी त्या सावरल्या गेल्या.
नाहीतर तुझ्यामुळे हर्षदाचं आयुष्य अंधारात गेलं असतं. हे बघ, हर्षदा चांगली मुलगी आहे. तिचं भविष्य काय अंधारात वगैरे काही जाणार नाही. तू तुझी काळजी करू नकोस. बास रे दादा. अरे तू आमच्यापेक्षा मोठा आहेस तरीही तुझी वागणूक आहे. पण आता बास झालं. सख्या बहिणीच्या लग्नात विघ्न आणू पाहतोयस तू. तेव्हाच मी ठरवलं, यापुढे तुला या घरात जागा नाही. निघ. एक मिनिट दादा. याआधी सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही तुला या घराबाहेर काढलंय तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी निर्लज्जासारखा तू घरी परत आलायस. पण यावेळेस नाही ना. आणि उद्या सकाळी जर तू परत आलास तर आम्ही तुला घरात घेणार नाही. उद्या आम्ही सगळे विघ्नेशच्या घरी जातोय. तर तिथे तोंड दाखवू नकोस. आणि ही विनंती नाही, सक्त ताकीद आहे. मलाही गरज नाहीये. आता ब्रह्मदेव जरी बोलला ना तरी मी तुमच्या सोबत येणार नाही. मला देखील समाजात स्थान आहे. मग ते जप आणि येऊ नकोस परत. मी तुम्हा सगळ्यांना ना बघून घेईन. बाजूला वा. बाय बाय, अगं तो खरंच गेला. आई अगं तुला काय वाटलं, मी त्याला बोलले म्हणून तो गेला? तू अजून तुझ्या मुलाला ओळखू शकली नाहीस का? अगं तो नालायक आहे. बाय आई, तो माझा मोठा भाऊ आहे, मला मान्य आहे. पण त्याची ही वागणूक मला हे असं बोलायला भाग पाडते. बाय, अगं हर्षदाचं लग्न होईपर्यंत मोठा भाऊ म्हणून तो घरात पाहिजे. अगं माझं म्हणणं उलट आहे. जोपर्यंत हर्षदाचं लग्न होत नाही ना तोपर्यंत तो ह्या घरात आला नाही तरच बरं होईल. अगं पण मोठा भाऊ कुठे असं लोकांनी विचारलं तर काय उत्तर द्यायची आपण? आई अगं लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण आपली कामं करूया. तुम्ही सगळे पण झोपा. उद्या आपल्याला विघ्नेशच्या घरी जायचंय. या. ताई किती भारी घर आहे. हे त्यांचं स्वतःचं घर आहे का? हो. ही वहिनी मला ना हर्षुताई सांगत होती म्हणून त्यांची 2 घरं आहेत अशी मस्त. आयुष्य या एरियात इतकं मोठं घर हर्षदाचं. वा, नशीब काढलं पोरीने. बरं, त्यांच्या श्रीमंतीचं अकाउंट टॅली करून झालं असेल तर आज जाऊया का? चला. बाय. थोडा वेळ थांबूया ना. हो माहितीये, तुझी वडीलधारी माणसं अजून आली नाही आहेत ना. म्हणजे आपले पूजनीय काका. आई अगं एकदा नीट बघ, कदाचित ते आपल्या सगळ्यांच्या आधी येऊन आत बसले सुद्धा असतील. चौकशा करणं, कान भरणं हा त्यांचा छंद आहे. आणि ही नवीन माणसं आहेत ना, इथे तर त्यांना खूप स्कोप आहे. तू नेहमी त्यांच्या विरोधातच का बोलते ग बाय? हे बघ, आज सांगून ठेवते हा, त्यांना काही पण बोलायचं नाही, एकदम गप्प बसायचं. ते शक्य नाही. आई काका जर चुकीचं बोलले तर मी सुद्धा शांत बसणार नाही, मी बोलणार. चला आज जाऊया आपण, ते वाट बघत असतील.
ताई, आई म्हणतात तसं थोडा वेळ वाट बघूया ना. वहिनी, अगं मग ते येईपर्यंत आपण इथे बाहेरच थांबायचं का? चला. हा ना, त्यात काय एवढं, ते येतीलच ना, आपण जाऊ आत. काय चल. काका आले वाटतं. आले. हे सगळे बाहेरच थांबलेत. अरे बापरे, काय ना घरात घेतलंच नाही की काय? काय ना घरात घेतलंच नाही की काय? तुमच्यासाठी थांबले असतील, तुम्ही मोठे आहात ना. या गिरिजाला ना काल खूप बोललो मी, आज मला बोलल्याशिवाय राहणार नाहीये. अरे ती बोलली म्हणून काय झालं? तिला पण तू उलट बोल, काय बोलायचं ते. मी तुझ्या पाठीशी आहे, घरातला मोठा आहेस तू. हो, ती आपल्याला बोलायला कमी करत नाही, ती याला सोडणार आहे. चल बघू तर बाहेर जाऊन काय ते. चल 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 चल. नाही नाही, तुम्ही जा, मी येतो. अरे मग तू इथे थांबून काय करणार आहे? मी लपतो आता. अरे काय माणूस आहे हा. चल. वहिनी, घराच्या बाहेर काढल्याने नाही, म्हणजे घरात गेलात नाही म्हणून विचारलं. नाही नाही, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. म्हटलं तुम्ही आलात की जाऊ ना एकत्रात. हा हा, बरोबर बरोबर. अरे प्रसाद, हा ओ प्रसाद राजे, या, सगळी घरातलीच माणसं आहात. हा. आता काकांना काय सांगायचं? येतो येतो. गिरिजा, अशी काय बघतेस? तुमच्यासोबत नाही, काकांसोबत आलोय मी. कळलं, तुझं समाजातलं स्थान कळलं. ओ गिरिजा मयेकर, घरातलो मोठो पोरगो हा, त्याच्याशिवाय खायचा डिसिजन होक नको म्हणा, त्याका बरोबर घेऊन इलोय. विषय कसा आहे वैदी, आता झालं गेलं सगळं विसरून जा, घरात पाऊल टाकूया. चला या. या या या, नमस्कार. या या या. सविता, अगं पाहुणे आले बघ. या 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 या, बसा ना. आई, बस ना. नको ग, बरं नाही दिसणार ते. हा, बसा. आई तुझा मान आहे, बस बस. ये. तुम्ही पण बसा ना. हा. सुशिला, सगळ्यांसाठी चहा आणि शिरा घेऊन ये. शिरा?
म्हणजे बदामाचाच असणार. हो. नाही कसं आहे, शिऱ्यात बदाम नसतील ना तर काय मजा नाही. हो. आणि बदामाचा शिरा साजूक तुपात असेल ना तर वेगळीच मजा आहे. नाही असं असत तरच माझी ना प्लेट भरा, नाही तर माका नको. काका बोलले, आता तू फक्त शो बघ. काय शिरला का ना? खूपच वेड आहे. डोंट वरी काका, आमच्याकडे शिरा साजूक तुपातला आणि बदामाचाच असतो. हा. आणि असं वाटलं ना तर तुमच्या घरी न्यायला पण थोडे बदाम देते बरोबर.